हॅलो ठीक. नक्की राहायचं आहे आपण मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये एक मॅच पंचांची भूमिका पार करायची आहे. चला मॅचला होते सुरुवात. यामधील जो संघ मात्र विजय होईल तो संघ मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. विशाल पाहायला मिळतो पंचांच्या भूमिकेमध्ये बहा या नावाने जास्तीत जास्त मात्र प्रसिद्ध आहे. इंजर्ड आहे आज मात्र फलंदाज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. हे आहे क्रिकेट वरचं प्रेम. पहिला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू मध्ये चौकाराने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. अप्रतिम चेंडू होता त्याला मात्र अप्रतिम फटका खेळला. एकच धाव मिळेल. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलक होते पाहायला मिळतात. चांगल्या रीतीने सुरुवात करताना बॅटिंग करणारी टीम डेंजरस च्या माध्यमातून आता मात्र डेंजर बनतात गोलंदाजावरती. 3 चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल मंटू भाऊ कडनं. इकडे आता चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तीन चेंडू 5 धाव धावफलक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यू मिस हाय डेफिनेटली हिट. त्रिफाचित फलंदाज बाद गॉन होताना पाहायला मिळतोय. इकडनं फटका फसला होता. जर मात्र कुणालने मात्र पहिला हार्दिकने मात्र पहिला स्टार्ट घेतला असता तर मात्र झेल मात्र परिपूर्ण नक्कीच केला असता. परंतु चेंडू मात्र गॅदर करू शकणार नाही. एकच्या माध्यमातून धावफलक आकार घेईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलक ते पाहायला मिळतात. अंतिम चेंडू पाहायला मिळेल पहिल्या षटकातील. इकडं अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 6 धावा 7 चेंडू मागे. एक विकेट मात्र गमावलाय. पाहूया दुसरं षटक. हार्दिक आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. पहिल्या षटकामागे 6 धावा खर्च केल्या गोलंदाज मंगेशने मात्र 6 धावा खर्च केला. तर इकडे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमकता फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र 6 धावांकरिता. एक चेंडू 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेट डाऊन. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सज्ज पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट फॉल. काय कमालीची गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू फेकून झालेत. समज 2 चेंडू फेकून झाले. 2 चेंडू मागे 6 धावा खर्च झालेत. पहिल्या चेंडू मध्ये विकेट. दुसऱ्या चेंडू मध्ये तर निर्धाव चेंडू हाताळलेला. पोया षटकातील तिसरा चेंडू
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध. चेंडू मात्र ट्रॅव्हलचा पाहायला मिळतो. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता. तर आगमन संघ थोडंसं स्पीड बसू द्या प्लीज, कृपया करून विनंती करतोय. त्याच्यानंतर आपल्याला मात्र अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. हा मध्ये जो संघ मात्र विजय होईल तो संघ मात्र थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तीन चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. अप्रतिम यष्टीरक्षक पाहायला मिळते, परंतु चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलक पाहायला मिळतात. 2 विकेट डाऊन. षटकातील पुणे पुढील बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये. पंच आमच्या गावात इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना वाईट +1 अशा रीतीने 2 धावा मिळतील. 2च्या माध्यमातून धावफलक 12 या अंकांवरती पाहायला मिळते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूचा काही उर्वरिशेष असेल या दुसऱ्या षटकामागे. इकडे मात्र चेंडूला मात्र सोडून दिल्या विशाल सर आमच्याकडे. पुन्हा एकदा वळताना इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअर धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 13 या अंकांवरती पाहायला मिळते. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. पुणे एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. अप्रतिम फटका पाहायला मिळते. डिक्लेअर झूम मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. एक धाव फलकावरती धाव मात्र पाहायला मिळते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लास्ट टू गो. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील पाहायला मिळेल. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं योग्य असेल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेकचा मारा केला, पूर्णपणे जखडून ठेवला गेला ह्या चेंडूवरती. निर्धाव चेंडू, डॉट फॉल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाव मात्र पाहायला मिळतात. 14 धावा, 2 विकेट डाऊन. 2 खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. जितेश पाहायला मिळेल तिसऱ्या षटकाकरिता. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. पहिला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेटचा मारा केला जाईल. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळते. अप्रतिम फटका देखील पाहायला मिळाला तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव. 15 धावा धावफलक पाहायला मिळतात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत वामिका स्टार आगवण मेहुलजी पाटील सरांचा संघ इन ऍक्शन पाहायला मिळते. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. दोन चेंडू 15 धावा धावफलक पाहायला मिळतात. 10 चेंडूचा खेळ उर्वरिशेष असलेल्या 10 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल बॅटिंग करण्या टीमचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. 1 धाव. 1च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेताना पाहायला मिळतोय. 16 या अंकावरती पाहायला मिळेल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. वन्स अगेन गोलंदाज पुन्हा एकदा जितेश आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल, समोर असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इकडे काय घडतंय. अप्रतिम यष्टीची भूमिका पार करताना पाहायला मिळतो. जगदीश माझीच्या माध्यमातून 1 धाव नाही रोखू शकणार. 1च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 17 या अंकावरती पाहायला मिळते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इकडे अप्रतिम दर्शकधार फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 टू गो.
अंतिम चेंडू पाहायला मिळेल तिसऱ्या षटकातील. इकडे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकदम मात्र कंप्लीट केली जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव मात्र पाहायला मिळतात 22 धावा. पाहूया कुठला गोलंदाज असेल तो मात्र अंतिम षटक घेऊन येईल आपल्या बॉलिंग मार्क वरती, हे देखील पाहणं योग्य असेल. अंतिम षटक घेऊन येताना गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते विकास माच्छी. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. पहिला चेंडू फुलटॉल बॉल, फुलटॉल वसूल केलंय आणि कण मात्र विकास मात्र भव्य स्वागत केलंय. चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. सव्वीस धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक चेंडूच्या समाप्तीनंतर षटकातील पुणे एकदा पुढील चेंडू पाहायला मिळेल. स्लोवर व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं, परंतु चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा पाहायला मिळतं. पंच आमचे का वतन इट इज वाईट बॉल, खराब चेंडूचं सिग्नल देताना. इकडनं मात्र मोठा फटका खेळलाय, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये षटकार मारला की फलंदाज बाद असतो आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये, खेळाडू बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सौरभ पाहायला मिळतोय. 2 चेंडू 27 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल फलंदाजाचा. फुलटॉस बॉल, फुलटॉल वसूल केला आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. इकडनं मात्र गोलंदाजाचं रिएक्शन पाहणं लायकीच होतं. त्याच्या तोंडाचा शब्द निघाला आई. इकडनं मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू मात्र ट्रॅबल पाहायला मिळते. गच्चाड चेंडू पाहायला मिळाला होता. त्या चेंडूचा मात्र पूर्णपणे समाचार घेतला आणि चेंडूला पाठवलं चौकारा करिता. या 4च्या माध्यमातून 31 धावा 31 धावफल करते पाहायला मिळतात. षटकातील 4था चेंडू पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना चेंजेस केलं, अदली बदली म्हणून म्हणतो आपण, ती केली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इकडे रनआउटची संधी, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 31 या अंकांवरती अजून आणखीन एक विकेट तंबूत परततोय. चार चेंडू 31 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. या 2 चेंडू मग काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं योग्य असेल. विकास माछी बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल बॅटिंगसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेला होता, पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं. 32 धावा धावफल करते पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या इनिंगच्या डावातील पाहायला मिळेल. विकास माची बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल अंतिम चेंडू घेऊन. इकडनं तर टॅप करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू लेग ब्रेकचा मारा केलाय. इकडनं तर पहिल्या इनिंगचा डाव योग्य समाप्त होताना पाहायला मिळते. 32 धावा 32 रन स्कोअर गार्ड वरती पाहायला मिळते. 33 धावाचा टार्गेट मात्र सेट करण्यात आलाय. पुढील मॅच पाहायला मिळेल पॅराडाईज बोईसर विरुद्ध महालक्ष्मी डहाणू. दोन्ही संघाच्या करंदाने यायचं टॉस साठी सेमीफायनल 1 पाहायला मिळेल.
आलोचिक चला दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे टॉस साठी. पॅराडाईज बोईसर तर दुसऱ्या साईडला महालक्ष्मी डहाणू. हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील एकमेकांच्या आमने सामने सेमीफायनल 1 ची लढत पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. टॉस साठी यायचे बोथ टीम. हेलो ठीक चलिए पॅराडाईज बोईसर और एक तरफ महालक्ष्मी डहाणू. चला टॉस साठी या लगेच पुढील होणारा पहिला सेमीफायनल सामना सौदी टीम आपण पाहतो सौदी वॉरियर्स च्या माध्यमातून ही स्पर्धा राबवली गेली पहिल्या पर्वामध्ये. कॅमेरामॅन आमच्या टॉस बॉक्स मध्ये कॅमेरा लगेच घ्यायचा आहे. राजू खान यांच्या शुभाचे पण टॉस करणार आहोत. पुढील पहिला सेमीफायनल सामना एका बाजूला महालक्ष्मी डहाणू तर एका बाजूला पाहू शकाल पॅराडाईज बोईसर. फर्स्ट ऑफ चॉईस कॉल दिला जाईल. महालक्ष्मीचा कॉल असणार आहे. महालक्ष्मी डहाणूचा कॉल. हेडचा कॉल आणि यावेळी सटेल पॅराडाईज बोईसर संघ टॉस विन झालाय. नक्कीच रेहान अपने टॉस जीता है और पहला मैच कल आप पहली टीम थी जो क्वालिफाई हुई थी और आपके सामने महालक्ष्मी डहाणू लगभग 2 साल के बाद ये टीम पैराडाइज के साथ खेलती हुई नजर आएगी. लास्ट टाइम की अगर बात करें मेंबर फाइनल का मैच हुआ था पैराडाइज के टूर्नामेंट में, वहाँ पर महालक्ष्मी टीम उस मैच को जीती थी और बहुत सालों के बाद ये मैच देखने को मिल रहा है सेमीफाइनल में. तो क्या लेना चाहेंगे? फील्डिंग करेंगे हम और महालक्ष्मी टीम बोले तो बहुत टाइम बाद क्वालिफाई हुए तो हमको पता भी नहीं गेम क्या है, बॉलर क्या है, न बैट्समैन क्या है, पर अभी खेलने तो मजा आएगा. अभी कैसा भी हो खेल के और जीतना तो है. आज कोई चेंजेस होंगे टीम में? कल के जो खिलाड़ी खेलते नजर आए थे उसमें आज कोई चेंजेस? शायद से सेम टीम है. बेस्ट ऑफ लक कर रेहान, ज्यादा वक्त नहीं लेंगे. टॉस गमावला जर टॉस जिंकला निर्णय काय असतो तुझा? क्षेत्ररक्षणाचा आता बॅटिंग करायची तर किती धावांचा प्रयत्न असेल आणि पॅराडाईज संघ नक्कीच खूप वर्षानंतर हा बॅटल पाहायला भेटेल 30 धावा बनवायचे आम्हाला. आणि समोरच्या संघाबद्दल काय सांगेल? समोरचा संघ चांगला आहे, जबीर खान आहे आणि आमच्या संघामध्ये बी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आज टीम मध्ये काल प्रकाश नव्हता, आज प्रकाश असेल टीम मध्ये तुमच्या. आम्ही चेंज तर नाही करणार आहे, बघेल असं चेंज करणार. ओके, बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाहीये. बेस्ट ऑफ लक रेहान. ओळी ऑन करून मॅच कडे जिकडे शेवटचा अंतिम क्वार्टर फायनल सामना सुरू आहे जिकडे आपल्याला जोडले जाते परत एकदा मिस्टर कौशिक राऊत ओटोकॉम बॉक्स. धन्यवाद सर. धावफल करते धाव मात्र पाहायला मिळतात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. जगदीश माचीच्या पाठ मधनं दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक जगदीश माची ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी चौकार. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफल करते पाहायला मिळतात. काही फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर 2 चेंडूवरती 2 आक्रमकता. आठ धाव धावफल करते पाहायला मिळतात. इकडे हलक्यात खेळून काढला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफल करते पाहायला मिळतात. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जगदीश माची या फलंदाजाची. पुणे टॅप केलाय डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या देखील मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4च्या मदतीने धावफल पुन्हा एकदा आकार घेईल. 13 अंकांवरती पाहायला मिळते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकातील अंतिम चेंडू
बडा स्विफ्ट खेळला प्रतिम छान पद्धतीने खेळून काढलाय. गचाळ क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वीरेंद्रच्या माध्यमातून खूप महागडे षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामागे जास्तीत धावा बनवायचा प्रयत्न होता आणि इकडे जास्तीत धावा बनवल्या गेल्या. 33 धावाचं टार्गेट मात्र सेट केलंय. अठरा चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. मॅच ऑन गेम ऑन. कम्मालीची फलंदाजी जगदीश माची आणि विकास माचीच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोघांच्या देखील दोन दोन चौकार. इकडे काय करतंय बॅटची हलकीशी का मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझनला होता फलंदाज जगदीश माचीचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला. त्यानंतर सरा बॅटचा वापर केला. एक कुठलीही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाला देखील सुरुवात झाली होती. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होते, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती मोठे फटके खेळतात आणि तेच पाहायला मिळालं. अगोदरच म्हणतात तर पहिल्या षटकामागे देखील पहिला चेंडू निर्धाव खेळला होता. त्यानंतर त्या चेंडूवरती आक्रमकता पाहायला मिळालं होते. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून 400 माध्यमातून धावफलक 21 अंकावरती पाहायला मिळेल. इकडे गचाळ क्षेत्ररक्षण हे आहे दबाव. हे आलेलं फिल्डिंग करणारी टीम डेंजरस टीम वरती आलाय. आता माझा डेंजरस खतरा आलाय त्यांच्या टीम वरती. टॅप केलंय अप्रतिम दर्शदार नेत्रदीपक चौकार. 4 चेंडू 26 धावा धावफलक पाहायला मिळते. काय फलंदाजी करतोय. इकडनं मात्र चेंडूने मात्र दिशा दिली. डिक्लेअर झूम मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलक पाहायला मिळतात. षटकातील पुणे पुढील बॉल इंटू द गॅप. गॅपला शोधून काढलाय, खोदून काढलाय अप्रतिम जगदीश माची ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी षटकार पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 31. 31 धावा. येणारे 12 चेंडू धावा बनवायचे 2 धावा. चला स्पीड बसू द्या थोडस. इकडनं मात्र लवकर लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न पाहायला मिळते वामिका स्टार आगमन संघाच्या माध्यमातून. इकडनं मात्र ग्रुप डी मधील कुठला संघ आपण पाहूया सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. जगदीश माचीच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. रोहित पहिला चेंडू वेगाने टाकला होता, परंतु दिशा दिली. 21 धाव 32 धावा 32 फलकावरती पाहायला मिळतात. 11 चेंडू 1 धावांची आवश्यकता असेल. पाहूया एक धाव बनवण्यासाठी किती चेंडू खेळले जातील आगमन संघाच्या माध्यमातून. इकडे प्रथम चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. इकडे मात्र संघ मात्र विजय होताना पाहायला मिळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. विकास माची ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मैच. देखिए मैन ऑफ द मैच देने से पहले राजू खान हमारे मंच पर एक सम्मान करेंगे कौशिक राउत, जो पिछली 2 दिन से बेहतरीन आवाज हमें सुनने मिल रही थी. मिस्टर कौशिक आइए हमारे मंच पर.